आपले सर्वांचे लाडके चिरंजीव जययोगीजी यांचंही पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। पुत्र त्याचे पुत्र असे अनेक विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे, म्हणून या ठिकाणी गुरुरूपात तुम्ही तवा अंजन जाना अभिचाक आज गुरुपौर्णिमेनिमित्त जो या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तो कशा पद्धतीने आणि त्याच्या मागचं कारण काय? आज आपल्या हिंदू धर्म परंपरेनुसार व्यास पूजेला गुरुपौर्णिमा आजचा गुरुपौर्णिमा आहे आणि आपल्या हिंदू धर्मानुसार दरवर्षी नाणीजी येते आणि सर्वत्र भारत देशामध्ये ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते। त्यापैकी आम्ही इथं चोरंबा नगरीमध्ये माऊलीचे सर्व भक्त आहेत, जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे सर्व भक्त मंडळी आहेत आणि गुरूंचं पूजन करत आहेत। गुरुपौर्णिमेनिमित्त आपण इतर भक्तांना काही संदेश देणार आहेत का? हो, गुरुपूजा ही आपल्या परंपरेनुसार एक आपल्याला काही संदेश देऊन जाते की आपण गुरूंचे कृतज्ञ आहोत, कारण गुरुशिवाय मनुष्याला दुसरा पर्यायच नाही। कारण आपला ज्ञान हवा असेल, भक्ती हे सर्व मर्म सांगणारे म्हणजे गुरुमूर्ती असते आणि गुरु हे साक्षात ईश्वरी अवतार आहेत, परब्रह्म आहेत, म्हणून त्यांचं पूजन करणं म्हणजे साक्षात ईश्वर पूजनच आहे असं मला वाटतं। आणि नाणी नगरीमध्ये आज फार भव्य प्रमाणामध्ये लाखो लोकांच्या माऊलीच्या समोर लाखो लोक येतात आणि सर्व तिथं गुरुपूजन आज झालेलं आहे आता संपन्न। आणि तशाच प्रकारचं नाणीसारखंच गुरुपूजन तिकूनच ऑनलाईन प्रमाणे आम्ही इथं करत आहोत। मी भाग्यश्री वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सर्व भक्तांना व नागरिकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।